मुंबई महापालिकेच्या बेस्ट उपक्रमातल्या कर्मचारी विविध प्रलंबित मागण्यांकरता मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत। औद्योगिक न्यायालयाने काल संध्याकाळीच बेस्टच्या बाजूने अंतरिम आदेश दिला होता। या प्रकरणात बेस्ट कामगार संयुक्त कृती समितीशी संबंधित युनियनचे कर्मचारी आणि वेट लीज ऑपरेटर यांना 18 जूनच्या मध्यरात्रीपासून संप करायला तात्पुरती मनाई केली होती। त्यानंतरही बेस्टच्या वाहतूक विभागातील चालक वाहक आणि वीज विभागातील कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बेस्ट कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने संप पुकारण्यात आलाय। पण शशांक राव आणि प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखालील बेस्ट कर्मचाऱ्यांची युनियन या आंदोलनामध्ये सहभागी होणार नसल्याची माहिती आहे। वाहतूक आणि वीज पुरवठा सुरळीत राहील असाही दावा प्रसाद लाड यांनी केलाय। मुंबईच्या दादर स्टेशन बाहेरून आपले प्रतिनिधी सचिन गाड आता आपल्यासोबत आहेत। सचिन, दोन नेत्यांनी असा दावा केला की त्यांची संघटना सहभागी होत नाहीये आणि त्याचवेळी वाहतूक व्यवस्था आणि त्याचवेळी इलेक्ट्रिक म्हणजे वीज व्यवस्था देखील सुरळीत राहील असाही दावा आहे। तुला काय चित्र दिसतंय नेमका मुंबईच्या रस्त्यांवर? सचिन, नक्कीच अश्विन, जरी शशांक राव आणि प्रसाद लाड यांच्या संघटनेने या संपात सहभागी होण्याचा निर्णय न घेतलेला नसला तरी देखील आपण बघतोय की सध्याची रस्त्यावरची परिस्थिती अगदी नाममात्र अशा बेस्टच्या बसेस आहेत आणि त्याचा सगळा फटका हा प्रवाशांना सहन करावा लागतो। आपण सध्या दादर पूर्वेला दादर रेल्वे स्थानकाबाहेर आहोत आणि प्रवाशांची प्रचंड अशी रांग आपल्याला लागलेली दिसून येते। मगाशी एक अर्ध्या तासापूर्वी इथे एक बस आलेली होती आणि त्या बसमध्ये काही प्रवासी चढले, मात्र ती गेल्यानंतर जवळपास अर्धा तास झाला आता इकडे एकही बस आलेली नाही आहे। म्हणून जवळपास अर्ध्या तासापासून हे सगळे प्रवासी इथे ताटकळत आहेत। त्यांना संप आहे याची कुठचीही कल्पना नव्हती। काही रुग्ण देखील आहेत, याच ठिकाणाहून केईमसारख्या रुग्णालयात बसेस जातात आणि त्यांना देखील या संपाचा फटका बसलेला आहे। काका, कधीपासून तुम्ही इथे थांबलेले आहात आणि तुम्हाला आज संप हे माहिती होतं का? पाहून तर संप माहिती नाही, डिक्लेअर करायला पाहिजे ना अगोदर। हा बस काय कमी आहे का कम आहे यांची? हा बस तुम्ही या भरून बसून चाललेले आहेत। हा तुम्ही बस सोडा ना, एक्स्ट्रा लावा ना, बेकार पुरा त्याला लावा ना कामावर। जायचं आहे कुठे? मला केम हॉस्पिटलला जायचं आहे। आता काय पर्याय काय पर्याय काय, आता घरीच जाणार काय, त्या थोडे एवढे मोठे पैसे खर्च करून जाणार आपण। तुला कुठे जायचं आहे? कधीपासून थांबलाय? केम हॉस्पिटलला जायचं आहे, अर्धा तास झाला। वगैरे काही माहिती नाही, काय आयडियाच नाही। रॅपिडो करणार, अजून काय ऑप्शनच नाही। म्हणजे संप आहे का बसचा? बेस्टी बसचा संप आहे आज 64 नंबर। मला 64 नंबर। प्रवाशांच्या अनेक मागण्या आहेत, त्यांना बेस्ट उपक्रमात सामावून घ्या असं त्यांचं म्हणणं आहे। कंत्राटी कर्मचारी बंद करा, त्यासोबतच जो अर्थसंकल्प आहे तो देखील एकत्र करावा। त्याबद्दल कशा प्रकारे बघतो? सगळे प्रवासी आहेत, लांब इथे रांग लागलेली आहे, जवळपास अर्धा तास झाला सगळे प्रवासी तात्काळ इथे उभे आहेत। दादरचं हे पूर्वेकडचा हा परिसर आहे आणि इथून केईमसारखी जी रुग्णालय तिथे देखील बसेस जातात, मात्र या सगळ्या प्रवाशांना त्याची कोणतीही कल्पना नव्हती। आपण बघतोय की आताच एक बस आलेली आहे, मात्र यानंतर किती बसेस येतील आणि किती लोकांना तिथून जावं लागेल हा खरं तर एक प्रश्न आहे। मात्र आपण बघतोय की प्रवाशांना, मुंबईकरांना मात्र या संपाचा चांगलाच फटका पडलेला आपल्याला दिसून येत आहे। अश्विन, सचिन, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। बातमीचे अपडेट्स जाणून घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।